नमस्कार. नेत्रास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण एक गोडाचा पदार्थ बनवणार आहोत, जो आपण सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकतो किंवा नैवेद्याच्या ताटात एक गोडाचा पदार्थ म्हणून सुद्धा बनवू शकतो. तो म्हणजे शेवयाचा शिरा. साहित्य पाहूया. इथे मी 1 कप शेवया घेतल्यात. ह्या रव्याच्या शेवया आहेत. बाजारात रव्याच्या सुद्धा मिळतात आणि मैद्याच्या सुद्धा मिळतात. तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही घेऊ शकता. त्याच कपाने अर्धा कप साखर आहे, अर्धा कप ओलं खोबरं खवणलेलं, पाव कप आणि त्याच्यापेक्षा थोडं जास्त तूप आहे, 1 कप पाणी आणि 1 कप दूध इथे मी मिक्स करून घेतलंय, अर्धा छोटा चमचा वेलची पावडर आणि 1 चिमूट मीठ. लगेच आपण शिरा करायला सुरुवात करूया. इथे मी एक पॅन गरम केलाय, त्याच्यामध्ये आपण तूप घालून घेऊया. तूप गरम झालंय, मी आता याच्यात शेवया घालून घेते. या शेवया मंद गॅसवरच आपल्याला भाजायच्या आहेत. तोपर्यंत एका बाजूला ते दूध आणि पाणी मी गरम व्हायला ठेवलंय, कारण याच्यामध्ये आपल्याला गरमच ते दूध आणि पाण्याचं मिश्रण ओतायचंय. मंद गॅसवर मी छान ब्राऊन होईपर्यंत या शेवया भाजून घेते. इथे आपल्या या शेवया छान ब्राऊन रंग येईपर्यंत भाजल्या आहेत. मी आता हे दूध आणि पाण्याचं मिश्रण याच्यामध्ये घालून घेते. गॅस आता मी थोडा मध्यम केलाय. त्याच्यामध्ये आता मी हे ओलं खोबरं घालणार आहे. त्या शेवया आणि खोबरं एकत्र शिजेल तेव्हा त्याचा खूप छान असा स्वाद येतो. आता हे शिजेपर्यंत मी 1-2-3 मिनिटं झाकण ठेवते. एक 4 ते 5 मिनिटातच आपल्या शेवया छान शिजलेल्या आहेत आणि पाणी दूध सुद्धा आटलंय. मी आता याच्यामध्ये साखर घालते. तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर याच्यापेक्षा साखर थोडी कमी घातली तरी पण चालेल. त्याच्यातच घालूया वेलची पावडर आणि चवीपुरतं मीठ. मिक्स करून घेते. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घातले तरी सुद्धा चालेल. मी इथे ओलं खोबरं घातलंय, त्याच्यामुळे ड्रायफ्रुट्स नाही घातले. आता फक्त 2 मिनिट आपण झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटं झाले, मी उघडून बघते. इथे आपला शिरा तयार आहे. छान थंड झाला की तो आणखीन मोकळा होतो छान. आता सुद्धा तसा सुटसुटीतच झालाय. गॅस बंद करते आणि सर्व करते. तर असा हा 4च साहित्यात बनणारा मोकळा सुटसुटीत असा शेवयाचा शिरा तयार आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कमेंट करून मला सांगा कसा झालाय तो. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नेत्रास किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.